सगळं काय आहे? माझ्यासाठी? कुणी केलंय हे सगळं? कोणी एकाने नाही केलंय हे, आम्ही सगळ्यांनी मिळून केलंय आणि तुझा वाढदिवस स्पेशल भावना म्हणून केलाय. पण आत्या, हा केक आहे ना तो मी आणि भागूने बनवलाय. एकदम होममेड आहे. धर दीदी, होममेड असतं ग ते. तेच ते. बरं चल आई, 12 वाजले, पटकन केक कापून घे. हां. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हे सगळं माझ्या शेंडेफळाला. मग धनुला. धनुला एवढंच काय? बस. खाण्यानंतर आत्या, असेच वर्षानुवर्ष जाऊ देत आणि आम्हाला तुझं प्रेम मिळत राहू दे. पण आत्या, तू लगेच म्हातारी नको हो. कारण असं म्हणतात की म्हातारी लोकांना काम येत नाही, आणि तुला काम नाही आलं तर माझे फेवरेट पदार्थ करून मला कोण देणार ना. एवढ्या रात्रीचं कोण आलं असेल? थांब बघतो मी. काय झालं? कोण आलंय? जाऊय बापू, आम्ही आत यायचं का इथंच उभं राहायचं? डॅडी, आमच्यात आलेल्या पाहुण्यांचा काय मात्र ठेवतो. या. अरे वा 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 वा. वाढदिवस साजरा करायचं चाललंय वाटतं. हो, तेवढंच आईच्या आयुष्यात काहीतरी स्पेशल. तेच आणखी स्पेशल व्हावं म्हणून आम्ही इतक्या रात्री आलोय. ए छत्री, अरे आणखी बाहेर का थांबलास?